नमस्कार. आज मी जो विषय मागते खूप जणांना वाटेल तो राजकीय आहे. मला असं वाटतं तो राजकीय नाही, तो आपल्या देशाशी निगडीत आहे. हल्ली H1 व्हिसा हा एकदम जोरदार चाललेला विषय आहे. प्रत्येक देशाला पूर्ण अधिकार आहे की आपल्या देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी धोरणं करावीत. आपणही आपल्या देशासाठी काही धोरणं बनवतो. पण दुसऱ्या देशाला कमी लेखणं किंवा त्याला दबावाखाली आणणं हे चुकीचं आहे. आणि ते ट्रम्प करायचा प्रयत्न करत होते की आपल्यावर कमी लेखून दबाव आणून त्यांचा नको असलेला जो आपल्या मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की माझ्या इकडचे शेतकरी आणि माझ्या इथले जे कृषी पालक आहेत, पशुपालक आहेत, त्यांच्या व्यवसायाला खोट बसेल असं कुठलंही काम मी करणार नाही. आणि ट्रम्प सरकार इथे त्यांचं नको असलेलं दूध आणि त्यांचा नको असलेला धनधान्य आपल्याकडे निकृष्ट ह्याचं ते आपल्याकडे पाठवायला बघत आहेत आणि त्याला आपला विरोध आहे. आणि ते आपल्या गळी उतरवण्यासाठी त्यांनी हा H1 व्हिसा वर पैसे लावायचा आपल्याला धमकी दिली आणि दबाव दिला. आणि हे जेव्हा वर्ल्ड फोरममध्येच हा वाद चालला होता तेव्हा जागतिक पातळीवर भारताला कमी लेखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी म्हटलं की भारत तंत्रज्ञान आणि लोकशाहीबद्दल बरंच बोलतो, पण अमेरिकन कंपन्या आणि अमेरिकन संस्थाशिवाय भारताने हा प्रगतीचा टप्पा गाठला असता का. आता हा प्रयत्न भारताला कमी लेखण्याचा आहे हे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना कळल्यावर त्यांनी सुंदर पिचाईला इशारा केला, आता तू उत्तर दे. त्याच्यावर पिचाईने नम्रतेने पण ठाम शब्दात सांगितलं, मी भारतात जन्मलो, या देशाने मला शिक्षण दिले, मूल्य शिकवली, ज्ञान आणि तंत्रज्ञानाला पासपोर्ट लागत नाही. भारतीय शिक्षक, अभियंते आणि कुटुंबाने केलेल्या त्यागामुळे माझा प्रवास शक्य झाला. सुंदर पिचाईच्या या स्पष्ट उत्तराने पूर्ण सभागृह काही काळ स्तब्ध झाले. थोड्याच वेळाने जयशंकर म्हणाले, भागीदारी ही कमजोरी नसते, ती एक ताकद असते. आणि सभागृह टाळ्याच्या गडगडाटाने दुमदुमलं. दुसऱ्या दिवशी ट्रम्पने पुन्हा भारतावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न केला आणि म्हटलं, जर भारताने अमेरिकन नियमाचे उल्लंघन केले तर त्याला व्यापार निर्बंधांना सामोरे जावे लागेल. तर मला स्पष्ट सांगा सुंदर, गुगल अमेरिकेसोबत आहे का भारतासोबत. पिचाई काही क्षण थांबले आणि शांत राहिले आणि नंतर उत्तर दिलं, मी नेहमी मानवतेची सेवा प्रथम करेन. अमेरिकेने मला संधी दिली तर भारताने मला मुळं दिली. एका देशाचा सन्मान करण्यासाठी मला दुसऱ्याला नाकारायची गरज नाही. मी जेव्हा नवनिर्मिती करतो, काही घडवतो, तेव्हा दोन्ही राष्ट्रांची सेवा करतो. मी सर्वांची सेवा करतो. त्याच्या या शब्दाने राष्ट्राच्या पलीकडे जाऊन मानवतेचं महत्त्व अधोरेखित झालं. पुन्हा एकदा सभागृहात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. शिखर परिषदेच्या अंतिम दिवशी ट्रम्प यांनी उघडपणे धमकी दिली, भारताने आज रात्रीपर्यंत अमेरिकेसाठी आपला बाजार पूर्णपणे खुला करावा, अन्यथा त्याला निर्बंधाला सामोरे जावे लागेल. सुंदर पिचाई, आता मला उत्तर द्या की गुगल अमेरिकेसोबत आहे का भारतासोबत. सुंदर पिचाईने पुन्हा नम्रपणे पण ठाम शब्दात उत्तर दिले, जर एखादा देश, एखादी व्यक्ती मला धमकवण्याचा प्रयत्न करत असेल तर भीतीमुळे मी झुकणार नाही. मी कधीही दबावाखाली झुकणार नाही. मी फक्त सन्मानापुढे नतमस्तक होतो, कधीही जबरदस्ती पुढे नाही, कोणतंही राष्ट्र असो. पण जर अधीनतेची मागणी केली तर मी कधीही शरण जाणार नाही. सभागृहात उपस्थित सर्व नेत्यांनी उभं राहून पिचाईच्या धाडसी भूमिकेला दाद दिली. ही परिषद केवळ व्यावसायिक चर्चा न राहता मानवता, नेतृत्व व
तत्वांचा टर्निंग पॉईंट ठरली. सुंदर पिचाईच्या शब्दांनी लाखो तरुणांच्या मनात आशा, अभिमान निर्माण केला. त्यांनी सत्तेपुढे झुकण्यापेक्षा नम्रता, आदर आणि सत्याचे रक्षण करून आपल्या राष्ट्राचा सन्मान जपला. मला हा संदेश वाचून खूप जणांना हा राजकीय वाटेल हा विषय, पण मला वाटतं हा राजकीयपेक्षा आपला देशाचा विषय आहे. पॉलिटिक्सपेक्षाही आपलं देश खूप श्रेष्ठ आहे. हा मला ह्या संदेशातून वाटतं. तुम्ही मला ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.